शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काही कार्यक्रम उद्धव ठाकरे काही मार्गदर्शन करणं अपेक्षित काय आजचा कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि भूमिका काय जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त? आज मराठी भाषा दिन आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा केला जातो अनेक वर्ष. आणि मराठी भाषेसाठी साहित्य, लेखन, कला, कविता, नाट्य, मराठी सिनेमा या सगळ्यांसाठी हा दिवस प्रेरणादायी आहे. कारण कुसुमाग्रजांनी नाटक लिहिलं, कविता लिहिल्या, गद्य पद्य सर्व लेखन केलं. त्याच्यामुळे आज मला कोणतरी सांगितलं की सरकारने विश्व मराठी साहित्य संमेलन ठेवलेलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ते मराठी भाषेचे मंत्रीसुद्धा आहेत. कालच विधानसभेत एक बातमी पाहिली मी की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 300 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. 300च्या आसपास, 288 वगैरे आहेत. 300 मराठी शाळा बंद पडल्या. आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री ओरडून सांगतायत मुंबईत, महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील. जर मराठी भाषेचीच सक्ती राहील असं जर तुम्ही म्हणताय तर शाळा बंद का पडल्या? याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे की मराठी शाळा बंद का पडल्या? जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत मराठी शाळा का बंद पडत आहेत? का आदिवासींची मुलंसुद्धा इंग्रजी शाळेत जायला लागली का? हे ढोंग आहे. मुळात प्रशासनातले बडे अधिकारी, बडे सरकारी कर्मचारी, राजकारणी, सत्ताधारी, आमदार, खासदार यांचीच मुलं मराठी माध्यमातून जात नसतील, शिकत नसतील, तर मग तुम्ही इतरांवर सक्ती जी करताय ती निरर्थक आहे. आधी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात का केली नाही? मुख्यमंत्र्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकतात? मी असं म्हणत नाही, मी टीका करत नाही. आम्ही अभिमानाने सांगतो की संजय राऊतांच्या मुली मराठी शाळेतच शिकल्या आणि आम्ही त्यांना हट्टानं मराठी शाळेतच टाकलं. अशी किती राजकारण्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून पुढे नेलं? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. आपण स्वतःच्या घरामध्ये मराठीचं अस्तित्व ठेवायचं नाही आणि मग राज्यकर्ते म्हणून आम्ही मराठीचे ताबूत बडवायचे. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठीची सक्ती या विधानसभेतल्या घोषणांना काही अर्थ असेल असं मला दिसत नाही. अर्थात तुम्ही हे केलं तरी मराठी भाषेची घोडदौड काही थांबत नाही, हे लक्षात घ्या. अभिजात मराठी भाषेचा दर्जा वगैरे तुम्ही दिलात, त्याचा फायदा काय? आजही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही व्यापार उद्योगाची भाषा झालेली नाही. आजही व्यापार उद्योगाची भाषा ही गुजरातची आणि अडाणीची आणि अंबानीचीच आहे. ती जोपर्यंत पाटील, भोसले, कुलकर्णी, बरं का, म्हात्रे, राऊत यांची भाषा होत नाही तोपर्यंत मराठी भाषेची घोडदौड आणि मराठी माणसाची घोडदौड होणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी त्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांनी जी मराठीसाठी जी शिवसेनेची स्थापना केली ती त्यासाठी. राजकारणात आणि प्रशासनामध्ये मराठी भाषा राहिली पाहिजे तर मराठी माणूस उद्योग व्यवसायात टिकेल, माणसाला रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील. आज मराठीशिवाय मुंबईमध्ये सगळ्या नोकऱ्या मिळत आहेत आणि मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाहीत. तुम्हाला मराठी येऊ अगर न येऊ, मुंबई महाराष्ट्रात कोणी येतो, पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी, पाहुण्यांना येऊ द्या पण पाहुण्यांनी महाराष्ट्राचा मालक होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. आणि म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक वर्षी असे संकल्प केले जातात. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेने